नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोह गावात वानरांनी धुमाकूळ घातलाय। गेल्या अनेक दिवसांपासून वानरांच्या टोळीनं या गावात बस्तान मांडलं असून अनेकांना चावा घेतलाय आणि त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर दहशत असून लोक घराबाहेर पडण्यास घाबरतायत आणि त्यामुळे वन विभागानं कारवाई करत 8 ते 10 वानरांना पकडलंय। नंदुरबारमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षाच्या नातवासह 50 वर्षाच्या आजीचा मृत्यू झालाय। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील काझीपूर शिवारात ही घटना घडली आणि यानंतर वन विभागानं नरभक्षक बिबट्याला जेरबंद केलंय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेची गावकऱ्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली। स्वप्नीलच्या या मिरवणुकीत गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान गावकऱ्यांच्या प्रेमानं स्वप्नील भारावून गेला। मावळमध्ये सध्या सुगरण पक्षी आपले घरटे बनवण्यात व्यस्त आहेत। सुगरणीचे असंख्य खोपे बाभळीच्या झाडावर विणलेत। इवल्याशा चोचीतून मुलायम गवत काड्या एकत्र करून सुंदर खोपे सुगरण पक्ष्यांनी बनवलेले आहेत। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर तळेगाव या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्ड्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। पुण्यातील गंगाधाम ते शत्रुंजय रोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसते। या रोडवर अवजड वाहनांना बंदी असतानाही ती पाळली जात नाहीये। परिणामी पुणेकरांना या मार्गावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे 1 किलोमीटर प्रवासाला तब्बल 1 तास लागतोय। वाशिमच्या महागाव परिसरात वादळी वारा आणि अतिवृष्टीनं रसवंतीसाठी लागणाऱ्या ऊसाचं अतोनात नुकसान झालं। 200 एकराहून अधिक क्षेत्रातील ऊसाचं पीक उद्ध्वस्त झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील जाम परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अर्धा तास झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बीडमध्ये महावितरणाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांना आमरण उपोषण सुरू केलंय। सौर पंप मंजूर झाला एकाला आणि महावितरणानं तो परस्पर दुसऱ्याला देऊन टाकल्याचा आरोप करण्यात येतोय। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या 63.60% एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे। हा प्रकल्प तुडुंब भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि या प्रकल्पावर परिसरातील शेकडो हेक्टर शेती अवलंबून असल्यानं पाणीसाठा वाढला नाही तर रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळण्याची शक्यता धूसर आहे। कोल्हापुरातील श्रीरामनगरमध्ये शिये इथे 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। बुधवारी दुपारपासून ही मुलगी बेपत्ता होती। पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध घेतला असता जवळच्या शेतात नाल्याकाठी हा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याबाहेर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा देवगिरीजवळ दाखल होताच पोलिसांनी अडवला। यावेळी झटापट होऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली। बदलापुरातील अत्याचार प्रकरण राजकीय कार्यकर्त्यांमुळे दाबण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमडली असून सरकारच्या कानावर हाक जात नाहीये आणि म्हणूनच आम्ही बंदची हाक दिल्याचं ते म्हटलंय। जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकार विरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आलं। बदलापूर प्रकरणात पोलीस प्रशासनानं हलगर्जीपणा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदलापूरला जाऊन चिमुकल्या मुलींवर झालेलं अत्याचाराचं प्रकरण दाबल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। सरकार या प्रकरणात राजकारण करत असून लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या असं आव्हान नाना पटोलेंनी सरकारला दिलं। दौंड तालुक्यातील मळद गावात शालेय विद्यार्थिनींचं बापूराव धुमाळ या शिक्षकानं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आलाय। माध्यमिक विद्यालयातील या शिक्षकानं 7वी, 8वी आणि 9वी शिकत असणाऱ्या 8 ते 9 विद्यार्थिनींना धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती मिळते। अकोल्यातील अत्याचाराच्या घटनेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। अकोल्यातील धिंगरा चौकातील उड्डाण पुलावरून बलात्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत हे आंदोलन करण्यात आलं। कोलकात्यामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराची घटना खूप मोठी आहे। यावर इंडिया आघाडीतील नेते काहीही बोलत नाहीत। त्यांना ममता बॅनर्जींच्या पदराखाली लपायचं आहे का असा सवाल विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावलाय। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ अमरावती महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चातील सहभागी महिलांनी
काळ्या साड्या परिधान करत घटनेचा निषेध व्यक्त केला। यावेळी सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत आणि या सर्व जागा लढण्याचा मनसेचा विचार असून त्या दृष्टीने राज ठाकरे चाचपणी करत असल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने विदर्भातील मनसेमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत। अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झालाय। ठाकरे यांच्या वाहनामागे असलेल्या कार्यकर्त्याच्या कारला दुचाकीस्वारानं धडक दिली आणि या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। सरकार आणि एमपीएससी आयोगानं उमेदवारांच्या मागण्या मान्य केल्या असून काँग्रेसनं आंदोलन वेठीला धरल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी केलाय। काँग्रेस कार्यकर्ते जे उमेदवार नाहीत ते हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या म्हटलंय। जळगावच्या भडगाव तालुक्यातील गोंडगावात मरियाईचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला। गेल्या 150 वर्षांपासून ही यात्रा भरवण्यात येते। या निमित्तानं 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। यंदा पावसाची चांगली कृपा झाली असल्यानं यात्रेत भाविकांची मोठी संख्या दिसून आली। पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलंय। 25 ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। नाशिकमधून 12 सप्टेंबरपासून कनेक्टिंग आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होणार आहे। दिल्ली आणि बंगळुरू मार्गे सेवा सुरू होणार असून देशांतर्गत विमान सेवा देखील वाढणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये केवळ 2% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळ्याचे 3 महिने लोटत आले आहेत, मात्र अद्यापही जिल्ह्यातील 10 प्रकल्प कोरडे ठाक आहेत। धाराशिवमध्ये निजामकालीन जनगणनेमध्ये 38% कुणबी मराठा अशी नोंद असूनही मराठवाड्यातील निजाम शासित गावातील कुणबी नोंदींचे दस्तावेज उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे या नोंदी शोधण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती पुन्हा हैदराबादला जाणार आहे। भुसावळ तहसील कार्यालयासमोरच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते। इतका मनस्ताप सहन करावा लागत असूनही प्रशासनाकडून मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष होतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात 3 वेळा खड्डे भरूनही रस्त्यावर भगदाड पडलेत आणि रस्त्यावरील खड्डे खडी धुळीमुळे नागरिक त्रस्त झालेत। या सगळ्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झालेत। नगरपंचायतीकडे तक्रार केल्यानं कर्मचाऱ्यांना रस्ते झाडण्याची वेळ आली आहे। छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर माओवाद्यांनी राधा उर्फ नेल्सोची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला। तिची हत्या केल्याची कबुली माओवाद्यांच्या विभागीय समितीच्या सचिवांनी पत्रकाद्वारे दिली। रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। ठेकेदाराच्या गैरकारभारानं नागरिक त्रस्त झालेले आहेत। वानखेड दुर्गा दैत्य या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट अवस्थेत असल्यानं ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। सोलापुरात विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी महादेव समाज आक्रमक झालाय। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सर्व सरकारी कार्यालय फोडून टाकू असा इशारा आंदोलकांनी दिलाय। नाशिकमध्ये पेसा नोकर भरतीसाठी आंदोलक आक्रमक झाले तर पेठे येथील राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानं महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती। कोलकातामधील घटनेच्या निषेधार्थ अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा सलग 8व्या दिवशी संप सुरू आहे। या संपाला आता आयुर्वेदाच्या प्रशिक्षणार्थींनी देखील पाठिंबा दिलाय। काळ्या फिती लावून डॉक्टरांचं आंदोलन सुरूच आहे। बोदवड तहसील कार्यालयासमोरच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या आणि प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी रोहिणी खडसे यांचं आंदोलन सुरू आहे। कोलकात्यातील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध करण्यासाठी चंद्रपुरात रॅली काढण्यात आली। वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व संघटना या निषेध मोर्चात सहभागी झाल्या होत्या। आरोपीला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत। हे समाजातच तेरणा बचाव संघर्ष समितीचे बँकेचे एमडी घोणसे पाटील यांना घेराव घातला। त्वरित निर्णय रद्द करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, हाताला बांधलेल्या राखीला सरकारनं जागावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। प्रशासन ढिम्मपणे वागणार असेल तर जनतेनं काय करायचं असा सवाल करत जनतेच्या उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी 24 तारखेला बंद पुकारणार असं उद्धव ठाकरे म्हटले।
एखाद्या घटनेचा निषेध करणं यात कसलं राजकारण? मुख्यमंत्र्यांना यात राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत. या घटनेत राजकारण शोधणारे सर्व विकृत आणि नराधमांचे पाठीराखे आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. उशिरानं कारवाई करणारे पोलीसही नराधमांप्रमाणेच दोषी आहेत, असं देखील उद्धव ठाकरे म्हटलंय. क्षमता नसलेला माणूस सीएम झाला. बदलापुरात आंदोलन आणि शिंदे रत्नागिरीत होते. मुख्यमंत्रीपद गेल्यावर शिंदेंना ठाण्यातच राहायचं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. गृहमंत्री कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत आणि जॅकेटवाले कुठे फिरतात माहीत नाही, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीस आणि अजितदादांवरही निशाणा साधला. खासदार संजय राऊतांनी बदलापूरच्या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरचं आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित होतं असं म्हटलं होतं. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री संशयी आत्मा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. बदलापूर घटनेवरून अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्याचं गृहमंत्रालय महिलांच्या सुरक्षेसंदर्भात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बदलापूर मुलींवरील अत्याचार प्रकरणाची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. घटना माहिती असूनही शाळा पुढे आली नाही. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते का, असा सवाल हायकोर्टानं शाळा प्रशासनाला केलेला आहे. घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. बदलापुरात मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आणि या घटनेवर शाळेच्या ट्रस्टींनी आता भाष्य केलं. सफाई कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थिनींची जबाबदारी दोघा सेविकांवर होती, मात्र या महिला कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं ट्रस्टींनी सांगितलंय. बदलापूर प्रकरणानंतर बुलढाण्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शाळांची झाडाझडती घेणार आहे. शिवसेना उबाठा गटाकडून पंढरपुरात बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. पैशाची भीक नको, सुरक्षा हवी, असे फलक आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मावळमधील तहसीलदार कार्यालयामध्ये महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. घटनेतील आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.